सह्याद्री एक असं ठिकाण आहे जिथे आपल्याला असंख्य पर्वतरांगा, गड किल्ले आणि त्यांच्याच बरोबर पावसाळ्यात सुंदर असे धबधबे पाहायला मिळतात. पण असे सुंदर धबधबे ज्यावेळी अति पावसामुळे रौद्र रूप धारण करतात, त्यावेळी निसर्ग कसा बदलू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. चला एक्सप्लोर करूयात रौद्ररूपी नाणेमाची धबधबा. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात नाणेमाची हे गाव आहे, जे मुंबई पासून 190 किलोमीटर तर पुण्यापासून 140 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्यामुळे प्रायव्हेट गाडीने येणे जास्त सोयीस्कर आहे. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत नाणेमाची वॉटरफॉल एक्सप्लोर करायला. आणि आता मी ऑन द वेच आहे आणि रस्त्यातच असे सुंदर नजारे पाहायला मिळाले. बिरवाडी पासून नाणेमाचीचा रस्ता अगदी सिनिक होता. हे नजारे इतके सुंदर होते की या ठिकाणी कुठेतरी आपलं छोटूसं कौलारू घर असावं असं फील होत होतं. आजूबाजूला पसरलेली भातशेती आणि रस्त्यातून दिसणारे मोठे मोठे डोंगर आणि त्यावरून कोसळणारे असंख्य झरे, जे पाहून नाणेमाचीला पोचायची उत्सुकता वाढलीच होती. वाटेत गावातील काही पोरं दिसली, जी त्यांच्यासोबत भरपूर कुत्र्यांना घेऊन कुठेतरी चालली होती. खेकडा पकडायला चाललंय की शिकारीला चाललंय? शिकारीला. अच्छा, म्हणून एवढे सगळे कुत्रे. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत नाणेमाची या गावात. इथूनच आपला जो नाणेमाचीचा ट्रेक आहे तो चालू होणार आहे. ट्रेकचा रूट इथूनच आहे, तुम्ही हे टेम्पल लक्षात ठेवू शकता. आणि या साईडने असा रस्ता आहे. तुम्ही नाणेमाचीला येत असाल तेव्हा तुमच्यासोबत ट्रेक गाईड नक्की हायर करा. आम्ही ह्यांना सांगितलं, हे इथले गावचे स्थानिक आहेत. तुमचं नाव? संपत मामुनकर. ओके, संपत मामुनकर आहेत. जर तुम्ही कधी इथे येत असाल तर नक्कीच तुम्ही ह्यांना तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. आता आपण फटफट हा ट्रेक चालू करू. मित्रांनो, आता आपला जो ट्रॅक आहे तो चालू झालेला आहे. ट्रॅक रूट जो आहे तो सिंपल आहे आणि आय थिंक हाफ एन आवरचा रूट आहे. बऱ्याच दिवसापासून भरपूर पाऊस पडत होता आणि आता वातावरण जरा क्लिअर झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला किती मस्त नजारे पाहायला मिळतात. अशा वातावरणात ट्रॅकमध्ये दिसणारे जे नजारे होते ते पाहतच आम्ही चाललो होतो. तेवढ्यात पुढे एक डोंगर पाहायला मिळाला. या डोंगराचं एक वेगळंच नाव होतं, जे आम्हाला आमच्या गाईडने सांगितलं. ते ऐकून आश्चर्यच वाटलं. गाडोगडा. अच्छा, याला गाडोगडा म्हणतात. गाडोगडा असं का म्हणतात त्याला? शिवाजी महाराजांपासून नाव ठेवलं गाडोगडा. अच्छा, तर आपण जे नाणेमाची आहे त्या गावातूनच चाललेलो आहोत आणि या वॉटरफॉल पर्यंत जाताना आपल्याला अशी भातशेती पाहायला मिळते आणि मस्त एकदम सिनिक व्ह्यू आहे. आणि या साईडला छोटे छोटेसे झरे आहेत. आपल्याला जागोजागी असे प्लास्टिकचे बॉटल्स पाहायला मिळत आहेत. तसं या साईडला सुद्धा आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. आपण तिथे जातोय, तिथे आमचं आहे देवस्थान बाळवाडीचं. ओके, देवी नामदान करणी हा असं देवीचं नाव आहे. तिथं कुठला नवस बोला काय बोला तुम्हाला पाहून होणार. नाणेमाची धबधबा हा इथल्या गावकऱ्यांचं देवस्थान आहे, ज्यामुळे या धबधब्याला आईचा बांध असेही म्हणतात. आम्ही सकाळी 9 वाजता ट्रेकला सुरुवात केली. सुरुवातीचा ट्रेक सोपा आहे व इथे एकच पाऊल वाट असल्यामुळे हरवण्याची शक्यता फार कमी आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत खूप मस्त वातावरण होतं, पण आता हलका हलका पाऊस चालू झालेला आहे. आणि आता आपण जो जंगलवाला पॅच आहे नाणेमाची वॉटरफॉलला जायचा, त्या रूटला आपण लागलेलो आहोत. पुढचा ट्रेक घनदाट झाडांनी व्यापलेला आहे, त्यामुळे येथे खूपच अंधार पडतो. म्हणून येथे येण्याचा प्लॅन करत असाल तर जेवढा लवकर होईल तेवढा लवकर या. मित्रांनो, नाणेमाचीला जायच्या रूटमध्ये आपल्याला मध्ये मध्ये खूप असे छोटे मोठे झरे पाहायला मिळतात. तसंच ह्या ठिकाणी एक मस्त झरा आहे पाण्याचा. खूप मस्त असं दगडांवरून पाणी वाहून वाहून येत आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त वाटतं आहे. हा छोटूसा वॉटरफॉल आपण पाहून पुढचा जो ट्रेक आहे तो चालू करू, कारण की आता वातावरण तसं क्लिअर आहे.
सो जास्त पाऊस वाढायच्या अगोदर आपण फटफट हा ट्रेक कंप्लीट करू. अधूनमधून मित्रांनो तुम्हाला असे स्टॉल्स पाहायला मिळतील. सध्या तरी हा बंद आहे कारण जास्त पर्यटक नाही आहे, पण जर तुम्ही नाणेमाचीला येत असाल तर तुम्हाला असे स्टॉल्स पाहायला मिळतील. सह्याद्रीमध्ये बरेच ॲक्सिडेंट्स होताना आपण पाहतो आहे. जर तुम्ही कधी सह्याद्रीत येत असाल किंवा बाहेर कुठेही फिरायला जात असाल, सो एक नक्की काळजी घ्या की तुम्ही असे काही ॲक्टिव्हिटीज करून निसर्गाला चॅलेंज नाही करत आहात आणि आपल्यासोबत असलेल्या सर्वांची काळजीसुद्धा घ्या. तर नाणेमाचीचा हा जो ट्रेक आहे तो खरं तर सिम्पल आहे, पण जसं जसं आपण वॉटरफॉलच्या जवळ पोहोचत जातो तसं जसं जो रूट आहे तो थोडासा डिफिकल्ट होत जातो. मित्रांनो तुम्ही पाहताय असा रूट होता आणि इथे ही अशी दरी पाहायला मिळते. त्यातून पुढून आपल्याला जी वाट आहे ती काहीशी अशी आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे बराच ट्रेक रूट ढासळला होता, त्यामुळे ह्यावेळी ट्रेक करणं थोडं डिफिकल्ट होतं. पण गेल्या वर्षी जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत या ट्रेकला आली होती तेव्हा हा रूट एकदम चांगला होता, मात्र तो अनुभव खतरनाक होता. मित्रांनो ह्या ठिकाणी ना कंप्लीट धुका आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर वातावरण झालेलं आहे. गेल्या वर्षी याच जंगलातून नैसर्गिक नजारे बघत आम्ही चाललो होतो. नाणेमाची ट्रेकला त्यावेळी मी पहिल्यांदाच चालली होती. ट्रेकच्या सुरुवातीला पसरलेली हिरवळ व थोड्याच पुढे लागणारे घनदाट जंगल आणि अधूनमधून हवेत वाहून येणारे धुके, अशी या जंगलात एक वेगळीच जादू पाहायला मिळत होती. जसं धबधब्याजवळ पोचलो तेव्हा चालू झाला जोरदार पाऊस. तरी अशा पावसातून आणि जोरदार वाऱ्यातून वाट काढत आम्ही धाडस करून धबधब्यापर्यंत पोचलो. पण तिथेच चालू झाला निसर्गाचा तांडव. तुम्ही जेव्हा जंगल ट्रेकला जाल तेव्हा तुम्हाला असे बरेचसे जे झाड आहेत ते खाली पडलेलं पाहायला मिळतील. खरं तर अशा ठिकाणी ना वारा भरपूर जास्त येतो, त्यामुळे जी झाड आहे अशी वाऱ्याने फुटून खाली पडलेली असतात. वाटेत ना हे असे काहीसे झाडं आहेत ते असे थोडेसे खाली पडून आलेले आहेत आणि काही वेली आहेत त्यांना काटे आहेत. कंप्लीट रूट आहे तो तुम्हाला अशा झाडांनी भरलेला पाहायला मिळेल. बापरे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती जोरात वारा सुटलेला आहे. जस तसं पुढे पुढे जात चाललो आहोत तसं वॉटरफॉलचा जो आवाज आहे तो वाढतच चाललेला आहे. त्यामुळे कधी एकदा वॉटरफॉल पर्यंत पोहोचते असं फील होत आहे. ओ माय गॉड किती सुंदर वॉटरफॉल आहे. मित्रांनो हाच आहे तो नाणेमाची वॉटरफॉल आणि त्यासोबतच असंख्य धबधबे. आता आपण नाणेमाची वॉटरफॉल आहे त्या व्ह्यू पॉइंट पर्यंत पोहोचलेलो आहोत. मिनिटापूर्वी ते कंप्लीट क्लिअर होतं. आता जोरात पाऊस चालू झालेला आहे. एवढा जोरात पाऊस आहे. सो मित्रांनो लास्ट टाइम आपण कंप्लीट इथपर्यंत गेलो होतो. सो आता आपण आपल्यासोबत जे गाईड आहेत त्यांच्यासोबत जेवढं पुढे जाता येईल तेवढंच जाऊ. जर रिस्क वाटत असेल तर रिटर्न येऊन जाऊ. मित्रांनो आपण जवळ तर पोहोचलेलो आहोत धबधब्याचा, पण जो रस्ता आहे तो थोडासा ट्रिकी झालेला आहे. मगाचपासून आपण जो धबधबा लांबून पाहत होतो तो आता आपण ऑलमोस्ट जवळ पोहोचलेलो आहोत. मित्रांनो जसं जसं आपण वॉटरफॉलच्या जवळ पोहोचतो आहे तसं वारा यायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो हा धबधबा असं वाटतोय डायरेक्ट स्वर्गातून पडतो आहे. आणि इथूनच
चालू होतो अनफिल्टर्ड ॲडव्हेंचर. खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे आणि मी आता पोहोचलेली आहे तो पहिला टप्पा होता वॉटरफॉलचा तिकडे. फायनली मित्रांनो मी वॉटरफॉलच्या अगदी खाली आहे. पाहिलं नसेल आता की कशी अवस्था झाली होती. तर जेव्हा कधी तुम्ही या वॉटरफॉलला येत असाल तो नक्कीच असा प्लॅन करा की त्यावेळेला पाऊस सुद्धा कमी असेल आणि ऑगस्टच्या 15 तारखेनंतर मग ह्या वॉटरफॉलला तुम्ही कधीही व्हिजिट करा. जास्त रिस्क न घेता आपण या ठिकाणाहून रिटर्न चाललेलो आहोत. कारण की जसं आपण आलो तसं जर अजून जास्त जोरात पाऊस आला तर रिटर्न जाणं सुद्धा कठीण होऊन जाईल. त्यामुळे आता आपण इथून निघू. मित्रांनो असा होता आपला सह्याद्रीतला हा ॲडव्हेंचर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. सह्याद्रीतले असेच गड किल्ले आणि पर्यटन स्थळे पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.